चाल पोरी घे मटण, टाका मटणावर मीठ, हळद, मिऱ्याची पावडर, कोथिंबीर, पुदिना। आता गॅस सर्व मिक्स करून मसाले मटणाला लागले की मटण मुरत ठेवा 1 घंटा। पोरी आज आपण बटाटा मटण करत आहे। 1 घंटा झाला की गॅसवर कुकर ठेवा। कुकर मध्ये वता तेल, त्याला टाका बटाटा होऊ द्या खरपूस काढून। आता त्याच तेलामध्ये टाका बारीक कापलेला कांदा, कांद्याच्या सोबती करा अद्रक लसूणचे तुकडे। कांद्याला काही नटू द्यायचं नाही, लगेच मटण टाकायचं। कांदा मटण चांगलं मिक्स करायचं। जेवढी एनर्जी आहे पोरी त्यामध्ये तेवढं मटण परतायचं। आता मटणासंग कांद्याला नटू द्यायचं, म्हणजे बटाटा मटण लागते खरपूस। जेवढे हे मटण बनवायला सोपं आहे तेवढं खायला भन्नाट चवीचं आहे। फक्त परतण्याची मेहनत घ्यावी लागते पोरी। मटणाच्या अंगचं सर्व पाणी आटवायचं, म्हणजे मटणाला सुट्ट तेल। लागत असन तर हळद टाका घाटी मसाला, मीठ आपण पहिलेच टाकेल होतं, लागत असन तर टाका। आता मसाला आणि मटण चांगलं एकजीव करून घ्या, पुन्हा तेल सुटेपर्यंत। जेव्हा तेल सुटेल दिसेल एका बाजूला गरम पाणी करायला घ्या। असन तुझ्या घरी भाजेल खोबऱ्याचा कूट तर टाक, नसन तर राहू दे। खोबऱ्याचा कूट टाकला नाही तर चवीमध्ये काही फरक पडणार नाही। खोबरं टाकल्यानं मटण थोडंसं घट्ट होतं। आता टाका फ्राय केलेला बटाटा, बटाट्यावर उलसकस मीठ टाका। जेव्हा आपण बटाटा फ्राय करतो तेव्हाच मीठ टाका। आता जेवढा रस्सा हवा तेवढं गरम पाणी टाकायचं। पोरी असं बटाटा मटण नक्की करून बघ, जबरदस्त लागते खायला। पाणी टाकणं झालं की कुकरचं झाकण लावायचं। मारा 1 शिट्टी मोठ्या गॅसवर, 3 शिट्टी कमी गॅसवर। कुकरच्या शिट्ट्या होस्तर भाकरी थापा। भाकरी झाल्या की कुकरचं झाकण उघडा आणि मस्तपैकी भाकरी मटणाचा रस्सा वरपून खा। चाल पोरी आता ठोक 1 लाईक।